वडिलांचं कार्य काय असतं, वडील आपल्या कुटुंबासाठी काय करतायत याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी सादर होतं. सुधाकरा, अरे कुठे वळचणीला जाऊन बसला रे? हरामानो, तुमच्या कागदी दुःखाला आयुष्यभर मी माझ्या प्राणाची भुंकर घालून सजवलं, आम्हाला एवढं मोठं केलं. आता माझं काय रे? माझंही दुःख तुमच्या इतकंच असलं आहे. धारधार सुरा हो तरी कोणता एवढंही वाढेल. तुमच्या आतनेची उंची गाठायला मला अजून कोणता अपमान व्हायला पाहिजे ते तरी सांगा. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कुणाच्या? घ्यायला आलेलो नाही मी. एक प्रश्न विचारायला हवाय. तू एवढा कृतज्ञ कसा आहेस? गाव सोडलास, आई बापाला सोडलास, इथं आलास, परत मागे वळून बघितलं नाहीस. तुला लाज वाटली नाही? ऐपत होती? त्या कॉलेजात शिकायची लायकी होती का? माझ्या मित्राची परिस्थिती होती. तुला कॉलेजात घालण्यासाठी स्वतःची जमीन, घर, तार सावकाराकडे गहाण टाकलं त्यानं. मग परदेशात केलास ना 2 वर्ष. तिथून आल्यानंतर अनाथ एकाकी पडलेल्या बापाला जाऊन भेटावं, त्याचं सांत्वन करावं, एकदा छातीशी कवटाळावं वाटलं नाही? शेवटच्या घटका मोजतोय देतो. डोळे आसुसले तुला बघायसाठी. सावलीचा गेला आता खेळा पुन्हा.
सावलीचा केला आता खेळ हा कोणाशी झाला रे कमावा झाला रे कमावा आता चटके पुराशी बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित कधी गेली तर मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो. अरे तो आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही रे किंमत. आणि नवरा आपल्या आई बापाला सोडून जात नसतो म्हणून कुठल्याच बायकोत नसते घर सोडून जाण्याची हिंमत. तुला वाघ बनवलंय माईनं तुला वाघ बनवलंय बापानं. दुर्दैवानं त्यालाच उरलं नाही बाप पण दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आई पण. अरे खरे मर्द असाल तर ते आई बापाचं पाय धरा आणि म्हणा आई बाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण. खरोखरच या ठिकाणी सरांनी